प्रीतमनी मला पहिलेच सांगितलं होतं की दादा हे कॅरेक्टर असणार आहे. मी ते कॅरेक्टर बघितलं, मला ते कॅरेक्टर पचनी पडत नव्हतं. मी त्याला म्हटलं नाही प्रीतम, मी नाही करू शकत हे. आणि तो चित्रपट होता अल्ल्याड पल्ल्याड. समजा मी ते कॅरेक्टर केलं असतं तर अल्ल्याड पल्ल्याड म्हणजे माझ्या सुद्धा भाग्यामध्ये असतं, पण भाग्य आमच्या दिल्याला, आमच्या संदीपला मिळालं. पण हे भाग्य खूप मोठं असतं. परत काही दिवसानंतर मला प्रीतमनी फोन केला आणि म्हणाला की दादा, एक कॅरेक्टर मी तुला बघूनच डोळ्यासमोर ठेवूनच लिहित आहे, आणि ते कॅरेक्टर म्हणजे खंगरी, चित्रपट घबाडकुंड. प्रत्येक जे काही इनपुट्स असतात, आउटपुट्स असतात, ते मी प्रत्येक वेळी प्रीतमशी माझी चर्चा होत असते, तो मला पाठवत असतो. मी त्याला परवा म्हटलं होतं की अरे ट्रेलर मला प्लीज पाठव, बघायचंय. त्या माणसाने मला पाठवलं नाही ते ट्रेलर. तो म्हणाला नाही दादा बस, आपण त्याच दिवशी बघूया. आणि प्रीतम खरंच सांगतो, जाहीर सांगतो, एक नंबर ट्रेलर आहे. जबरदस्त, अमेझिंग अमेझिंग. प्रत्येक आर्टिस्टच्या मनात एक धाकधूक असते की आपण काय केलेलं आहे, कसं ते किमलेट असेल, कसं ते एकत्रपणे आपण म्हणजे जे काही जी भेळ असते तुझ्या मते ती कशी असेल, तिखट असेल, आंबट असेल, गोड असेल काय. पण खरं सांगतो, प्रत्येक चव ह्याच्यामध्ये ना एवढी अशी वेगवेगळी आणि परफेक्ट प्रमाणात टाकलेली असतो प्रीतम. सो मला खूप खूप बरं वाटतं की मी एका चांगल्या डिरेक्टरच्या हातात आहे. नेहमी मी चांगल्याच डिरेक्टरच्या हातात असतो. आणि म्हणतात ना की ती वारी होत असते, ती वारी प्रीतम तू चकवली नाहीयेस. सो मी सुद्धा एक चांगल्या डिरेक्टरच्या हातात आहे, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. मराठी युनिव्हर्स आपण घबाडकुंड पासून सुरुवात करतोय आणि खरंच त्याचा सुद्धा मी एक भाग असल्याचा तर अभिमान आहेच. आणि नवीन नवीन पायंड्या पण टाकत असतो. मराठी पाऊल पुढे पडत असते, त्याच्यापैकी एक पाऊल आहे. कारण हा चित्रपट मराठीमध्ये पूर्ण भारतभर तर किंवा 7 देशांमध्ये तर रिलीज होतोय, पण हा बाकी भाषांमध्ये सुद्धा रिलीज होणार आहे. हे अजून एक मराठी पाऊल पुढे असणार आहे. आणि एवढं सांगतो की आपण मराठी लोक ज्यांनी चित्रपटाचा पायंडा घातलेला आहे, ती लोक काय करू शकतात त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे घबाडकुंड असणार आहे. बस काही शब्द सुचत नाहीत, एवढं मस्त ट्रेलर झालेलं आहे. प्रीतम, आय लव्ह यू सो मच. मी सगळ्यांना सांगतो की आय लव्ह यू सो मच यार. खूप छान, प्रत्येकाने खूप छान काम केलंय. बस पुढच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करेन की ह्यांच्या एवढं तरी माझं चांगलं काम व्हायला पाहिजे. थँक्यू, थँक्यू रसिक सर. थँक्यू सो मला मच. एक सांगावंसं वाटतं की अभिषेकचं एक काम, अभिषेक आमचा मेकअप आर्टिस्ट, त्याचं एक काम मी तुला मदत केलेली आहे कमी करायला. माझा जो मेकअप आहे तो आमच्या धनुनी केलेला आहे, धनंजय सागवेकर त्याने, जो अगदी देवोंगी देव महादेव तिथपासून माझा मेकअप करत आलेला आहे. अगदी जय मल्हारमध्ये सुद्धा तो आम्हा तिघांनी मेकअप करायचा. इव्हन घबाडकुंडमध्ये सुद्धा जो काही माझा नथ वगैरे जे काय आहे तो सगळा मेकअप धनुनी केलेला आहे. धनु, थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा.